एक महत्त्वाची बातमी, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभेच्या 22 जागांवर दावा केलाय। 2019 मध्ये आम्ही 22 जागांवर लढलो, यंदा सुद्धा आम्हाला 22 जागा द्याव्या अशा चड्डू खासदार पाटलांनी ठोकलेला आहे। तर महायुतीचे 48 पैकी 48 निवडून आणू असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केलेला आहे। एकीकडे शिंदेंच्या शिवसेनेला 12 जागा मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे, मात्र शिंदेंचे शिलेदार 22 जागांवर ठाम आहेत आणि त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये शिंदेंना मनाप्रमाणे जागा मिळणार की हेच जागा वाटप महायुतीमध्ये खटके उडवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी तांदळे यांनी, पाहूयात। आपल्या सोबत आहे शिवसेनेचे खासदार हेमंत पाटीलजी। हेमंत सर, आगामी लोकसभेत 45+ होणार महायुती? 100% मला वाटतं की या महाराष्ट्रातल्या 48च्या 48 जागा माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेब, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय अजितदादा आणि आता अशोकराव पण बरोबर आलेले आहेत, निश्चित 48 जागा आम्ही जिंकू। शेवटचा प्रश्न, महायुतीत शिवसेना किती जागेवर लढण्यास इच्छुक आहे आणि किती जागा निवडून येऊ शकतात राज्यात? मला वाटतं की हा प्रश्न हायकमांडचा आहे। माननीय शिंदे साहेब जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, पण शिवसेनेचे 13 खासदार बिनशर्त सहभागी झाले तेव्हा 13च्या 13 जागी शिवसेनाही निवडून येईल। पण यावेळेस असं कळतं की सूत्रांच्या माहितीनं 12 जागा शिवसेना येईल, पण त्यापेक्षा जास्त जागा मिळायला पाहिजे असं तुम्हाला वाटते का? मला वाटतं की मागच्या वेळेस शिवसेना 22 जागी लढलेली होती, तर या 22 जागा शिंदे साहेबांच्या जर शिवसेनेला, माननीय बाळासाहेबांच्या शिवसेनेला मिळाल्या तर निश्चित या 22 ठिकाणी शिवसेनेचे खासदार निवडून येतील। धन्यवाद। हे म्हणजे आपण बघू शकतो 22 जागा जर आम्हाला मिळाल्या तर नक्कीच आम्ही 22 जागी पण निवडून येऊ असा त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे। कॅमेरा पर्सन दीपक सोबत मी आवेश तांदळे, साम टीव्ही, मुंबई।